उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर नाही। पराभव दिसू लागल्यानं भाजप आता राम राम करू लागलंय। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगावरही ताशेरे। सांगलीमधील काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटाला इशारा, आता जी मतं मिळतील ती आमची असतील, पुन्हा विधानसभेला जागा मागायची नाही। विश्वजीत कडाडले, सांगलीमध्ये पक्षाला लागलेली दृष्ट उतरवणार पटोलेंचा विश्वास। नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार, मुख्यमंत्री शिंदे नाशिकबाबत ठाम, शिवसेना तडजोड न करण्याच्या भूमिकेत। दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी ठाकरे गटाचा वचननामा जाहीर, राज्यामध्ये विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही, शेतकरी युवक यांच्यासाठी आश्वासनांची खैरात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, महिला शेतकरी आणि पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात भर। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती, प्रवेशाचा व्यवस्थित सोहळा करण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश, मात्र आता प्रवेश दिला तर निवडणुकीदरम्यान गटातटाचं राजकारण सुरू होईल, राज्य नेतृत्वाची भूमिका। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वादग्रस्त वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल, भाजप आणि काँग्रेसला सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। गांधी बंधू भगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपींना 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी, तर बंदूक पुरवणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक। अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स, 29 एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश, 2023चं IPL फेअर प्लेवर प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।